फॉर एक्झाम्पल आपण लास्ट टाइम ट्रायंगल आणि ट्रायंगलच्या रिलेटेड आपण बघितलं होतं. AP मध्ये आहे बरोबर ना, 3 अँगल दिले, तिघांना रॅडियनमध्ये काढा. प्रोपोर्शनेटमध्ये दिले असतील, एक दिला 2 रेशोमध्ये दिले असतील बरोबर ना, किंवा AP मध्ये असेल त्याच्यात काहीतरी कंडिशन दिलेली असेल, त्या कंडिशनचा वापर करा आणि मग ते ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल यांच्यातले 4 अँगल काढा. हे आपण आत्तापर्यंत बघू. त्याला ऑर एक्झाम्पल आपल्याला ह्या टॉपिकवरचे लागतं. जर तिथला नाही पडला तर याच्यातला 100%. हा जो मी आता टॉपिक घेतोय या टॉपिकवरचे एक्झाम्पल राहतील. म्हणजे दोघांना एकमेकांना आपल्याला करताना दोघंही टॉपिक करावेच लागतील. आलं लक्षात? म्हणजे कारण का, कारण इथला क्वेश्चन नाही आला तर ऑब्व्हियसली तिथला राहणार, त्या फॉर्मॅटमधला राहणार, आणि तिथला नाही आला तर इकडचा 100% बरोबर ना. पण याच्यामध्ये आता महत्त्वाची गोष्ट अशी की MCQ लेवल, JEE लेवलचे एक्झाम्पल्समध्ये जास्त लेवलिंगचे क्वेश्चन ह्या टॉपिकवर येतात. अगोदरची लेवलिंग काही एवढी विशेष नव्हती, पण आत्ताची जी लेवलिंग आहे, एरिया ऑफ सेक्टर अँड लेंथ ऑफ अन आर्क, या दोन गोष्टी ज्या आहेत त्यांना कुठेही वापरलं जातं आणि कसं यूज करतो. कारण ट्रिग्नोमेट्रीमध्ये जात असताना या दोन गोष्टींकडे फोकस करणं मस्ट आहे. आणि आपण जो अँगल काढतोय, मेजरमेंट घेतोय, हे दोन पद्धतीने, डिग्री आणि रॅडियन. आपल्याला डिग्रीला थोडंसं बाजूला ठेवायचं, डिग्रीला बाजूला ठेवायचं. कशावर जायचं आपल्याला? रॅडियन. रॅडियन म्हणजे ऑब्व्हियसली आपण कशात आहोत? सर्क्युलर सिस्टीममध्ये आहोत बरोबर ना. रॅडियनमध्ये असतं म्हणजे सर्क्युलर सिस्टीम, सर्कल येणार, तिथं मेजरमेंट आपलं रॅडियनमध्ये असणार, असा काहीतरी पार्ट ऑफ येणार बरोबर. नाव देयर इज अ सपोज दॅट सर्कल सेंटर इज O बरोबर, रेडियस सपोज दॅट that's रेडियस that's A and R बरोबर, रेडियस. नाव what do you mean by arc? आर्क मराठी त्याला कंस म्हणतो. आर्क आर्क म्हणजे काय? आर्क आर्क काय असतो? सर्कलचा थोडासा पार्ट, सर्कलचा थोडासा पार्ट 30 डिग्री म्हणजे रेडियनच्या अपोजिट जो पार्ट आहे तो आपण 1 डिग्री रेडियन म्हणतो, त्याच्या अपोजिट जो पार्ट आहे त्या डिग्रीसाठी मेन्शन जास्त बाजूला जास्त त्याचा काही पार्ट नाही. फक्त एवढंच की आपण सर्क्युलर सिस्टीममध्ये तेवढं नक्की 100%. आर्क म्हणजे काय? जो आपला सर्कम्फरन्स असतो किंवा जो सर्कल असतो, त्या सर्कलवरचा छोटासा तुकडा असेल किंवा ती जी बाउंड्री असते, ओके, छोटासा तुकडा, किंवा मला जेवढा हवा मी त्या पद्धतीने घेऊ शकतो. त्याच्यात काही कंपल्सरी नाही एवढाच घ्या तेवढाच घ्या, मी पूर्ण सर्कम्फरन्स घेऊ शकतो. सर्कम्फरन्स हा सर्वात मोठा आर्क आहे. सर्कम्फरन्स हा सर्वात मोठा आर्क आहे, आणि मग त्याच्यापासून कमी कमी व्हायला लागतं. मग ते छोटे छोटे तुकडे पडतात, ते काय असतात? त्याचे आर्क असतात बरोबर ना. लेंथ आहे ती काय? लेंथ आहे. दासवणीचं आर्क हा जो ट्रेस करतोय एवढ्या पॉईंट्सला, एवढे पॉईंट ट्रेस केले की मी इथे काहीतरी पॉईंट घेतला, त्याला नाव दिलं B, आणि सेंटरपासून त्याला जॉईन करून दिलं. तर हा AB काय झाला? माझा आर्क झाला. कारण सर्कलचा, या सर्कलवरचा एवढा तुकडा मी घेतला A पासून B पर्यंत, याला काय म्हणतात मी? आर्क AB. that's called आर्क AB. आणि आर्क AB फाइंड अ लेंथ, ही काय माझी? लेंथ आहे. A पासून B पर्यंत काय माझी? लेंथ आहे. ओके, ती लेंथ मला फाइंड आउट करायची. पण मला एक सांगा, मी आर्क लेंथ घेतली बरोबर आहे, ही कशावरून घेतली मला अजून माहिती नाही. मी फक्त एकच डिस्टन्स मेजर केलं बरोबर. सपोज दॅट मला वाटलं मी याला B ला इथे नाही घेतलं, मी इथे घेतलं. B इथे घेतला ना मी, मला नाही वाटलं B इकडे घेतलं बरोबर. तर मला सांगा, जो हा अँगल होता तो अँगल वाढेल की कमी होईल? वाढेल बरोबर ना. जर आर्क लेंथ वाढली तर अँगल सुद्धा बरोबर ना. आर्क लेंथ कमी झाली, अँगल सुद्धा कमी. आणि जर अँगल वाढला तर आर्क पण वाढेल. म्हणजे ते एकमेकांच्या काय? प्रोपोर्शनेट आहे. एक वाढला की दुसरा पण वाढेल, एक वाढला की दुसरा पण वाढेल, आणि दुसरा कमी झाला की पहिला कमी होईल बरोबर. एकमेकांची काय? ते प्रोपोर्शनेट आहे. जर या दोन आर्म्स मधला अँगल वाढला तर ऑब्व्हियसली आर्क लेंथ वाढते बरोबर. जर अँगल कमी झाला तर आर्क लेंथ कमी होते. ते दोघं एकमेकांशी काय असतात? प्रोपोर्शनेट असतात. आलं लक्षात? Thus, we have to find the length from A to B. Thus, formula is S is equals to R into theta.
S is equals to R into theta. That's length is arc length. Yes, त्याला काय नाव डिनोट केलं आपण? Yes ने डिनोट केलं. That's A पासून तर B पर्यंत. A पासून B पर्यंतची जी लेंथ आहे ती काय असते? R into theta. R म्हणजे कोण? रेडियस. आणि theta म्हणजे कोण? Angle. But we have to in a circular system. Thus theta must be in a radian. कशात असायला पाहिजे? रेडियन मध्ये असायला पाहिजे. डिग्री मध्ये असेल तर त्याला कन्वर्ट करा, नाहीतर आन्सर चुकेल. मी अजून पण सांगतो, थीटा मस्ट बी इन रेडियन. ऑलवेज रेडियन मध्ये पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं डिग्रीला बाजूला ठेवा, रेडियन मध्ये आपण घ्यायचं. दस थीटा मस्ट बी इन रेडियन. ओके. नाउ आता या आर्कने आपण 2 डायमेन्शन मध्ये, लेंथ म्हटली तर 1 डायमेन्शन मध्ये असेल. लेंथ कशाला असते? 1 डायमेन्शन. एरिया म्हटला 2 डायमेन्शन. एरिया म्हटला तर 2 डायमेन्शन मध्ये. आणि जर तुम्ही व्हॉल्यूम म्हटला तर 3 डायमेन्शन मध्ये. फरक माहिती ना तिघांमधला? लेंथ एका पॉईंट पासून दुसऱ्या पॉईंट पर्यंत गेलं तर 1 डायमेन्शन मध्ये, लाईन वरच असतो, रिअल लाईन वर असतो, बरोबर ना? एका पॉईंट वरून दुसऱ्या पॉईंट वर जाताना मेजर करत जायचं, फक्त डिस्टन्स तेवढं लेंथ मिळेल. 1 डायमेन्शनल पार्ट आहे. 2 डायमेन्शन मध्ये, 2 डायमेन्शन मध्ये ऑब्वियसली ओके, एक्स वाय व्हेरिएबल, एक्स पोझिशन वाय पोझिशन. जिथे आपण एक रिअल लाईन घ्यायचं नुसती लेंथ मेजर करायला, त्या ठिकाणी एक्स वाय ऍक्सिस घेतो. एरिया मेजर काय करतो आपण? एरिया. जर 3 डायमेन्शन मध्ये गेलो तर व्हॉल्यूम, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस मेन्शनिंग असं काहीतरी पद्धतीने होतं, बरोबर ना? मग त्याच ठिकाणी जर विचार केला तर ह्या आर्कने जेवढा काहीतरी एरिया ऍक्वायर्ड केला, एरिया, त्याला मराठीत काय म्हणतात? एरिया नाही, एरिया विचारतो. हा पिझ्झाचा तुकडा, पिझ्झा खाल्लाय ना, असं असतो ना पिझ्झाचा तुकडा, तो तुकडे केले असतात बघा थोडे, त्याला म्हणतात वर्तुळ पाकळी. मराठीत वर्तुळ पाकळी, बरोबर ना? दॅट्स व्हाट इज कॉल्ड अ सेक्टर. ह्या आर्कने जेवढा ॲक्वायर्ड केलेला जो एरिया आहे त्याला म्हणतात सेक्टर. आणि त्याला फाइंड आउट करायचं म्हणजे एरिया ऑफ सेक्टर. काय म्हणायचं? एरिया ऑफ सेक्टर. याला काय म्हणायचं? एरिया ऑफ सेक्टर. दॅट्स द फॉर्म्युला इज 1/2 into r square theta. 1/2 into r square theta. Again r is radius and the theta is angle. And theta must be again radian. Theta must be in radian. Okay. Now suppose that area of sector मला फाइंड आउट करायचा आहे. रेडियस दिली आहे, थीटा दिला, डायरेक्टली काढता येईल. How many parts are there? 3 parts. Area of sector, radius, angle. 3 parts. Out of them, 2 will be known and find out 1. Find out the 1. म्हणजे 3 पैकी 2 दिलेले असतील आणि एकाला फाइंड आउट करायला लावले असतील. जर एवढंच जर असेल, रेडियस माहिती असेल, थीटा माहिती असेल, एरिया ऑफ सेक्टर काढता येईल. बरोबर आहे? कधी कधी फक्त अँगल दिलेला आहे, सेक्टर दिलेला आहे आणि रेडियस काढायला लागतो. कॅल्क्युलेटिंग पुट करून त्याच्या व्हॅल्यू रेडियस काढायची. कधी कधी रेडियस दिलेली असेल, सेक्टर दिलेला असेल, थीटा काढायचा असेल. म्हणजे फिरवून विचारताना कसं विचारतील? फिरवून. अजून एक महत्वाचा क्वेश्चन, याला मी थोडासा स्प्लिट करतो. हाफ इंटू आर इंटू थीटा. आर स्क्वेअर मीन्स आर इंटू आर, बरोबर? व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आर इंटू थीटा? व्हॉट इज आर इंटू थीटा? लेंथ ऑफ एन आर्क. ओके, जस्ट वी हॅव टू गेटिंग एन रिलेशन बिटवीन दॅम. दोघांमधलं रिलेशन मी फाइंड आउट करतो. म्हणजे कधी कधी काय करतील ते, लेंथ ऑफ आर्क देतील, परत अजून इंटरफेअर त्याच्यामध्ये ह्या दिलेला असेल आणि एरिया ऑफ सेक्टर विचारलेला असेल, रेडियस दिलेली असेल, एरिया ऑफ सेक्टर विचारलेला असेल, अँगल माहिती येते आपल्याला. अँगल न देता आपल्याला एरिया ऑफ सेक्टर काढता येतो जर लेंथ ऑफ आर्क दिलेली असेल. म्हणजे फिरवून विचारू शकतात. क्वेश्चन मध्ये काय दिलं हे एकदा परत व्यवस्थित बघून घ्यायचं. मग याच्यात मी पुट करतो हाफ इंटू आर इंटू एस. कोणता फॉर्म्युला केव्हा वापरायचा हे लक्षात असू द्या फक्त.
कोणता फॉर्म्युला केव्हा वापरायचा ते लक्षात असू द्या. हा लेंथ ऑफ अन आर्क, डिस्टन्स आहे ए पासून बी पर्यंतचं, बरोबर. नंतर सेक्टर म्हणजे ह्या आर्कने जो एरिया एक्वायर्ड केला एवढा, तो एरिया हाफ इंटू आर स्क्वेअर इंटू थिटा. ओके, and relation between arc and area of sector will be half into r into s. S is the length of an arc. Okay, and always theta must be in a right. समजतंय, कळतंय काय? तिथे फॉर्म्युले लिहून घ्या, कारण आपण ज्या नोट्स दिल्या आहेत त्या नोट्समध्ये मी फॉर्म्युले दिलेले नाही, कारण हा रिलेटेड सिलेबस आहे मागच्या वर्षी. त्यामुळे त्या नोट्स ज्या दिल्या आहेत आपल्या ॲप्लिकेशनवर टाकल्या त्या नोट्समध्ये हा फॉर्म्युले नाही येतो. ओके, दोघं फॉर्म्युले लिहून, एक फिगर साईडला काढून घ्या छोटीशी, तर त्याच्यावर त्याला पहिला फॉर्म्युला हा असेल, हा दुसरा असेल, हे दोघं फॉर्म्युले लिहून पटकन. तर क्वेश्चनमध्ये काय दिलं ते समजून घ्यायचं. क्वेश्चन नंबर 37. Question number 37. Find the length of an arc find the length of an arc of a circle which subtends an angle of 100 degree at the center if radius of the circle is 15 centimeters. Solution. एक जे दिलं आहे आपण आपल्याला फाइंड आउट करताना काय फाइंड आउट करायला लेंथ ऑफ अन आर्क, लेंथ काढायची, त्यामुळे आपल्याला एक साधा फॉर्म्युला आहे त्याची व्हॅल्यू काढायची. ओके, लेट आर इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. ओके, थीटा will be equal to 108 degree, but we have to must be in a convert them in a radian. How to convert? 108 into pi by 1. Right. Then we have to calculate that. Okay. Yeah. Again. Okay. 3 pi by 5 radian. Okay. Then the formula for length of an arc. Therefore, length of an arc is equals to r into theta. Thus r is 15 into theta is okay. Then 9 centimeter. Unit there. Length है ना? Just enough for that. Complete. But
नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे सांगितलं करायचं. रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ an arc of this circle which cut off a chord of length equal to the length of radius. कोण सांगता याचं डिस्क्रिप्शन मला? सोपा पार्ट आहे. फक्त एकदा डिस्क्रिप्शन मला फिगर काढली पटकन समजतं. ओके ना, चला सांगा. सर्कल काढायचं त्याच्यामध्ये एक कॉर्ड काढायचं. हो चल सर्कल आहे ज्याचे रेडियस आहे 9 सेंटीमीटर. ओके नेक्स्ट. परत सेक्टर काढायचं. सेक्टरचा काही संबंध नाही याच्यामध्ये. क्वेश्चन नीट रीड करा. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क ऑफ दिस सर्कल विच कट ऑफ. फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क विच कट ऑफ अ कॉर्ड. जो आर्क आहे कॉर्ड जेव्हा आपला जो लेंथ आर्क केव्हा तयार होतोय जेव्हा एक कॉर्ड त्या सर्कलला कट करत आहे. बरोबर ना. नाउ सपोज दॅट इफ यू take a cord just like that, okay, then this cord, these radius will be same, this r, and this arc we have to find length of a touch. Yes, केव्हा सांगितलं त्यांनी एक कॉर्ड अशी घ्या रेडियस r इक्वल टू, बरोबर ना. कॉर्ड जेव्हा त्या सर्कलला कट करेल, बरोबर, लेंथ त्या कॉर्डची किती असेल r असेल. त्या कॉर्डची लेंथ किती असेल r. त्यांनी म्हटलं तर तसं काय कॉर्ड ऑफ अ लेंथ इज इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस कॉर्ड. आणि त्या कॉर्डमुळे जो आर्क तयार झालाय त्या आर्कची लेंथ काढा. ह्या कॉर्डमुळे जे आर्क तयार झाला त्या आर्कची लेंथ काढा. बरोबर. मग त्याच्यावरचं जाऊ बाकीचा रिझन आपल्याला काही महत्वाचं नाही. पण त्यांनी एक ट्रायंगल तयार करून घेतला आर आर आर. दॅट्स इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, व्हॉट इज अँगल बिटवीन 60. अँगल माहिती पडला, रेडियस माहिती आहे, लेंथ ऑफ आर्क बरोबर ना. मग याच्यामध्ये काय म्हणणार आपण, सपोज नाव लिहिलं याला ए म्हणून याला बी म्हणून. बरोबर. हियर r is equals to 9 centimeter. Then consider OA is equals to OB is equals to AB, which is equals to radius of circle R. बरोबर का. हा O. आपला जो ट्रायंगल तयार झाला कोणता ट्रायंगल तयार झाला. ट्रायंगल AOB is an equilateral triangle. Equilateral triangle मध्ये angle AOB is equals to 60 degree. That's theta. Is equals to 60 degree. But theta must be then convert them 60 into pi by 1. And 0 cancel, that's equals to 3 pi by 3 radian. Therefore, length of an arc is equals to yes, that's r into theta. R is 9, theta is pi by 3. Then 3 pi centimeter.
तिकडे रेडियस होती. Radius. डायमीटरच्या हाफ केलं की आपल्याला रेडियस मिळते, बरोबर ना. मग आपल्याला आधी फिगर काढून घेऊ. फिगर जर अशी असेल, सपोज दॅट ही कॉर्ड आहे, बरोबर. कॉर्ड अशी आहे की याची लेंथ किती आहे, 20, बरोबर. आता मला सांगा, रेडियस जर आपल्याला दिलेली असेल, पॉईंट जॉईन करून देतो, बरोबर. आता डायमीटर 40 तर रेडियस किती मिळेल, 20 मिळते ना. तास 20 20 20. परत इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला. ओके, हा अँगल मला काढायचा आहे. हा किती असेल, 60. वाय, कारण हा ट्रायंगल जो तयार झाला तो कोणता तयार झाला, इक्विलॅटरल ट्रायंगल तयार झाला, बरोबर ना. मग फक्त मेन्शन करतात की R is equals to 40 upon 2 is equals to 20 centimeter radius. ओके, नाव पुढे काय म्हणणार आपण, जर आपण कॉर्ड घेतली, टेक कॉर्ड ऑफ 20 सेंटीमीटर, देन काय सांगणार, Consider then we get Angle AOB is equal chord is equals to, to 20 आपल्याला chord is equals to असं काही मेन्शन नाही केलं ना. इथे मेन्शन केलं होतं chord इक्वल टू काय होती, रेडियस. आपण ज्यावेळेला फिगर काढली, रेडियस घेतली आणि chord हे दोघं काय येतात, इक्वल येतात. देन लेंथ ऑफ chord is equals to radius. Therefore, we get a triangle AOB is an equilateral triangle. थोडंसं जे लिहिताना असेल ना, थोडंसं चेंज करावं लागेल. क्वेश्चन सेम आहे पण लिहिताना थोडंसं बदलावं लागेल. Equilateral triangle. Therefore, angle AOB is equals to theta will be equals to 60 degree. As well as 60 into pi by 180. Then we have to get a pi by 3 radian. pi by 3 radian मिळाला. मग शेवटचा फॉर्म्युला लेंथ ऑफ एआर, हा यस एवढा. हा मायनर आर्क होता, हा माझा मायनर आर्क आहे आणि हा माझा मेजर आर्क आहे. आपल्याला कोणता काढायला लावला त्यांनी, मायनर आर्क. लेंथ ऑफ an arc is equals to S equal to R into theta. Thus R is 20 into theta will be pi by 3. Then you have to get 20 pi by 3 centimeter. Example number 40. a pendulum of 14 centimeter long oscillates through an angle of 18 degree. Find the length of the path described by its extremity.
व्यवस्थित बघा क्वेश्चन कसा आहे, त्यांनी काय विचारलंय. Sir, R equals to 14 घ्यायचंय. Theta equals to pi by 10. pi by 10 A1 मोठे 18 आहे का sir? 18 डिग्री 18 into pi by 180. फाइंड आउट काय करायचं. म्हणजे R फाइंड आउट करायचं. जसं इकडे काय तर पेंडुलम माहिती ना. सपोज दॅट्स पेंडुलम. ओके, दॅट विल बी रोटेटेड लाईक इट इन अ सर्क्युलर पाथ. कसा असणार आहे, सर्क्युलर पाथ आहे असं. बरोबर, यू हॅव टू ट्रेस दिस पाथ अप टू दॅट. बरोबर, त्यांनी हा पेंडुलम जो दिला आहे त्याची लेंथ दिलेली आहे, एवढी लेंथ किती आहे 14 सेंटीमीटर आणि अँगल पण दिला आहे 18 डिग्री. अँड देन वी हॅव टू फाइंड दिस पाथ. आपल्याला हा पाथ फाइंड आउट करायचा आहे. तर हाऊ टू फाइंड दिस पाथ, ते घेणार परत एकदा काढा, मला सांगायचं. कन्सिडर करा आणि मला सांगावं लागेल. 7.5 18 upon that solution 5 by 10 multiply by into 7 pi by 7 centimeter unit द्यायचं. फाइंड आउट करा आणि मला सांगा काय आन्सर पडतं. क्वेश्चन द्यायचं पुढचं जरा असं आली काही व्हॅल्यू. ओके, याच्यात मेन्शन करताना सपोज r is equals to 14 centimeter, theta is equals to 18 degree, which have convert into radian, multiply by pi by 180, and we have taken as pi by 10 radian. Therefore, length of an arc is equals to s is equals to r into theta, and r is 14, theta is pi by 10, and we have to divide it 7 pi by 5 centimeter. So final answer. पुढचा एक्झाम्पल लिहा. क्वेश्चन मध्ये काय दिलं हा विचार व्यवस्थित करावा लागतो. एवढं फक्त समजून घ्या.
मॅथमॅटिकली आपल्याला मिळतं. अँगल ऑफ 60 झालंय. इकडे लक्ष द्या. नाव त्यांनी काय म्हटलं बघा क्वेश्चन मध्ये, टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ, टू आर्क्स ऑफ द सेम लेंथ. लक्षात असू द्या, सर्कल मोठा आणि लहान असू शकतो, अँगल कमी जास्त होऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला सेम लेंथ असलेले वेगवेगळे अँगल असलेले आर्क मिळू शकतात. हे लक्षात असू द्या. लेंथ सबटेन अँगल्स ऑफ 60 डिग्री अँड 75. इथपर्यंत लक्षात आलं. थिटाज दिलेले आहेत. थिटाज मस्ट बी कन्वर्टेड इनटू अ रेडियन फर्स्ट ऑफ ऑल. ओके, त्यांनी काय म्हटलंय, व्हॉट इज द रेशो ऑफ इट्स रेडाय. रेडाय मीन्स एक असली तर रेडियस, दोन असले किंवा दोनापेक्षा जास्त असले तर रेडाय ऑफ टू सर्कल्स. जे जे दोन सर्कल आहेत त्यांच्या दोघांचा मला काय फाइंड आउट करायचा आहे, रेशो फाइंड आउट करायचा आहे. मग आपण असं ॲझ्युम करू, ॲझ्युम करताना जे आपण मेन्शन करणार त्याच्यामध्ये आपण सिस्टमॅटिकली ॲझ्युम करू. आपण R1 जी रेडियस आहे ती पहिल्या सर्कलची घेऊ, ओके, आणि R2 जी रेडियस ती दुसऱ्या सर्कलची. बरं, दोघांना आपण मेन्शन करू. असं मेन्शन करत चालेल का, सपोज R1 and R2 be radius of two circles, as well as thetas, okay, and theta 1 is equals to 60 degree and theta 2 equals to 75 degree. Be angles कुठे सबटेंड झाले, at the center of two circles respectively. असं ओळखलं. ओके, therefore theta 1 must be converted into 60 degree is equals to 60 into pi by 180 radian. असं म्हणजे pi by 3 radian and theta 2 equals to 75 into pi by 180. चला भाग द्या पटकन. किती? 15 डिग्री आहे. 5 pi by 12. ओके, अकॉर्डिंग टू द गिवन सांगा काय म्हटलंय, टू आर्क्स ऑफ द लेंथ, सेम लेंथ सबटेंड, म्हणजे दोघांची जी दोघं वेगळे सर्कल आहेत त्यांच्या दोघांची आर्क लेंथ कशी आहे, सेम लेंथ अकॉर्डिंग टू गिवन. लेंथ ऑफ arc of first circle, okay, is equals to length of an arc of second circle. आपल्यावर डिपेंड आहे दोघांना कसं मेन्शन करायचं. दॅट्स व्हाय इज R1 into theta 1, बरोबर ना. याचा फर्स्ट सर्कल ची रेडियस R1 घेतली आणि जो अँगल सबटेंड केलाय तो काय थीटा 1 घेतलाय, इक्वल्स टू R2 into थीटा 2. चला R1 ची व्हॅल्यू दिली का, नाही दिली. आपल्याला रेशो काढायचा R1 ॲज इट इज, R1 into थीटा 1 pi by 3, R2 into थीटा 2 5 pi by 12. R1 आणि R2 ला इकडे डिवाइड करून द्या, हा पाय बाय 3 ला तिकडे जाऊ द्या, किंवा पाय बाय कॅन्सल करून टाका. तिकडे जाताना असा रेसिप्रोकल मध्ये जाणार. मग पुढे 3 आणि भाग जातोय का, बरोबर. हा R2 इकडे जाणार डिवाइड झाला म्हणजे R1 अपॉन R2 मल्टिप्लाय R1, R2 तिकडे काय आता मल्टिप्लाय, इकडे जरा काय झाला डिवाइड, इक्वल्स टू 5 अपॉन जाणार रेशो निघाला. रेशो म्हणजेच डिव्हिजन काढायचं आपल्याला, म्हणजेच काय आला, therefore R1 as R2 is equals to 5 as 4. 5 as 4. Enough words. Complete. पटकन. होमवर्कसाठी एक्झाम्पल दिलं, फक्त 2 अँगल बदलले जाते.
होमवर्कसाठी एक्झाम्पलमध्ये एक अँगल आहे, होमवर्क सांगून देतो. सेम एक्झाम्पल असेल, फक्त होमवर्कमध्ये अँगल बदलतील. एक आहे 65 आणि एक आहे 110. 42 नंबरचं एक्झाम्पल होमवर्कसाठी. ठीक आहे, बाकीचं आपण उद्या कंटिन्यू.